आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासो पंत स्वामी महाराज की जय, सब संतन की जय, सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च, निर्ममो निरहंकारः सुख दुःख सुखक्षमी। या भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातील 13व्या श्लोकावरती भाष्य करताना निरहंकार या पदापर्यंत आपण आलो होतो। त्याच्या पुढच्या शब्दावरती श्लोकाचं पृथक्करण केल्यानंतर त्या श्लोकावरती एक एक शब्द घेऊन त्या श्लोकामधला दासोपंत भाष्य करतात। निरहंकार या शब्दापर्यंत आपण आलो होतो। सम दुःख सुखक्षमी, सम सुख दुःख या पदावरती ते बोलतायत। अनुकूले अर्थे होये सुखे, प्रतिकूले तेणे दुःखे, अथवा अमय निरामयात्मक देही उपजे, ते प्राचीन जनित सकळ, प्राचीन्ना आपणुची मूळ, मग आत्मान्वये केवळ, देखे सारिखेची, शुभाशुभ पूर्वकृत, ते मजची पासाव समस्त, आता तयाचे फळ उचित, ते भोगावेची की शुभाचे फळ सुख जाणे, आता अशुभतेची सुखाची कारणे, पूर्वी शरीरे बुद्धी मने केले कर्णद्वारा, या परी सुखान्वये पाहता, शुभाशुभा सुखी ऐक्यता, म्हणून दुःख तेही तत्वता, सुखमय चिते, असो मुख्यत्वे ऐक पार्था, जया देही अहंता ना ममता, देहा वेगळेपणे पाहता, जो माझा झाला आपण माझा होऊन, देहाचे केले समर्पण, आता तेथे मी माझे म्हणून कैसे म्हणावे, ईश्वरी पुण्य वाहिले, ते मग नव्हे आपुले, वासनी पासाव सोडिले, इदं न ममत्वे, तेथे सुख हो अथवा दुःख, ते ईश्वर इच्छा सकळैक, तेथे आपणू नापेक्षी सुख, ना दुःखे त्रासे, ऐसे असताही वरी, परावाजे पीडाची करी, तै कैसे सहावे शरीरी, ऐसे म्हणशील। सम सुख दुःख, सम दुःख सुख, यावरती दासोपंत पुढे म्हणतात की आपल्याला अनुकूल असलेल्या वेळी सुख वाटणे, प्रतिकूल असताना त्याचं दुःख मानून घेणं, अमय निरामयात्मक, ज्याला म्हणतात देहामध्ये जसं सुख आणि दुःख भोगाच्या अनुषंगाने, भोगावरती अवलंबून जर असेल, देहावरती जर ते अवलंबून असेल, देहाच्या अनुषंगाने असेल, तर ते प्राचीन जनित सकळ, तो तुमच्या प्राचीनाचा भाग आहे, तुमच्या प्रारब्धाचा प्राचीनाचा भाग आहे, संचिताचा भाग आहे, आणि या प्राचीनाला आपणच कारणीभूत असतो, आपणच मूळ असतो। मग आत्मान्वये केवळ देखे सारिखेची, याची जाणीव झाल्यानंतर आत्मबुद्धी
बुद्धीनं सगळं समसमान पाहणं सुखदुःखाकडे, तशा प्रकारची दृष्टी समसमान ठेवणं, शुभाशुभ पूर्वकृत ते मजची पासावं समजतं. पूर्वी केलेलं जे काही कृत आहे, शुभ आणि अशुभ, पूर्वी केलेली चांगली आणि वाईट कर्म, त्याच्यापासूनच हे सारं समस्त आपल्या उपभोगाला वाट्याला आलेलं आहे. आता अशुभ तेही सुखाची कारणे, शुभाचे फळ सुख जाणे, अशुभ तेही सुखाची कारणे. आणि म्हणून असं समजावं की चांगल्या कामाचं फळ जर चांगलं आपल्याला मिळालंय, तर वाईट कामाचं सुद्धा फळ हे आम्ही भोगून सारायचंय आणि त्याच्यामध्ये सुख मानायचंय. ही शिकवण आहे इथे दासोपंतांची. पूर्वी शरीरे बुद्धे मने केले करणद्वारा, पूर्वी काया वाचा मने जी काही आम्ही करणद्वारा इंद्रियांच्या द्वारा कर्म केली आहेत, त्याचा हा भोग आमच्या पुढे आहे. आणि जे जे म्हणून आम्हाला त्या भोगामध्ये सुख आणि दुःख या दोन प्रकारचं वाटायला येते. सुख तर सुख वाटेलच, पण दुःखातही सुख मानून घ्यावं, कारण भोग होऊन तो उपभोगून संपवायचा आहे. त्याचं मूळ कारण, त्याचं मूळ खुडून टाकायचंय. या परी सुखान्वये पाहता शुभाशुभा सुखी ऐक्यता. आणि म्हणून शुभ आणि अशुभ या दोन्ही ठिकाणी ऐक्य समजून, एकरूपता मानून हे फक्त भोगून सारायचंय. आणि म्हणून दुःख तेही तत्वतः मुळात दुःख हे कुठंच नाही, ते सुखमयच आहे. कारण ते भोगून संपवायचंय, कारण कर्म संपवून टाकायचंय. समसमान झाल्यानंतर मुक्ती आहे. आणि म्हणून या कर्माची सांगता आम्हाला करून टाकायची ह्या जन्मामध्ये. असो मुख्यत्वे ऐक, हे सारा असू दे, असो ठीक आहे, तुला हे नाही समजलं सुखदुःखाची सांगता कशी, पूर्वीचे भोग कसे, त्याचं संचिताचा प्रारब्धाचा काय परिणाम, जे सुख वाट्याला येते ते सुख आहे, पण दुःख ही सुख का मानायचं. असो मुख्यत्वे ऐक पार्था, हे पार्था मुख्य करून हे ऐक की ज्याच्या देहामध्ये अहंभाव आणि ममता हे दोन्हीही नाही, जो देहा वेगळं काही पाहत नाही, तो माझा होऊन गेला असं समज. आणि देहासकट ज्यानं मला समर्पित केलं आहे, तर त्याला मी माझं नाही म्हणावं तर काय करावं, मला पर्यायच उरत नाही, त्याला माझं म्हणावंच लागतं मला. ईश्वरी पुण्य वाहिले ते मग नव्हे आपुले. ईश्वराला पाप काय आणि पुण्य काय, पापही वाहायचंय आणि पुण्यही वाहायचंय. आणि ईश्वरी पुण्य वाहिले ते मग नव्हे आपुले. चांगलं कर्म केल्यानंतर सुद्धा ते ईश्वराला समर्पण करायचंय. आणि म्हणून जेव्हा असं जमेल तेव्हा वासने पासाव सोडिले इदम न ममत्वे. आणि असं जेव्हा तुला करता येईल तेव्हा तू इच्छेपासून, वासनेपासून वेगळा होशील, मुक्त होशील. आणि त्यावेळेला इदम न ममत्वाची भावना तुझ्यामध्ये निर्माण होईल की करूनही अकर्तृत्वाची भावना असणं हे माझं नाही. अनेकांची पुस्तकांची अर्पण पत्रिका बघा, आध्यात्मिक क्षेत्रातल्या लोकांची असते. आणि खरोखर असतं तसं. अनेकदा आपण बोलून जातो, लिहून जातो आणि पुन्हा त्याच्याकडे मागे वळून बघताना असं वाटतं, अरे या ओळी मी लिहिल्या, आपण लिहिले हे सारं. आणि जेव्हा ही भावना निर्माण होते तेव्हा हे मान्य करावं की हे बोलविता, करविता, लिहविता धनी वेगळाची. तिथे ईश्वराचं अधिष्ठान असतं. तो सांगणारा, तो करवून घेणारा ईश्वर असतो. आणि म्हणून याची प्रचिती क्षणाक्षणामध्ये आणि कणाकणामध्ये जेव्हा होईल, म्हणजेच इदम न ममत्वाची भावना, हे माझं नाही, हे सारं ईश्वराचं आहे, ही भावना त्यावेळेला निर्माण होईल. आणि तिथे सुख आणि दुःख ही संपूर्णपणे ईश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सुखाची आणि दुःखाची कुठल्याही प्रकारची अपेक्षा राहत नाही. आणि दुःख सुद्धा त्रासदायक वाटत नाही. हे कशासाठी हो सगळं संसारामध्ये, प्रपंचामध्ये हे अध्यात्म का ऐकायचंय. स्मशान वैराग्य ज्याला आपण म्हणतो ना, क्षणिक वैराग्य, ते क्षणिक वैराग्य तापत्रयापासून आपल्याला दूर नेतं, पण ते क्षणासाठी. पण वारंवार वाट्याला प्रपंचामध्ये जेव्हा दुःख येतं, त्रास येतो, त्यावेळेला
ही योजना यासाठी आहे की प्रपंच सुखाचा वाटावा, प्रपंचात असूनही अलिप्त राहता यावं, सुखामध्ये दुःखाचं विरजण पडू नये, सुखाचा निर्भेळ आनंद घेता यावा, या कारणाने हे आध्यात्मिक क्षेत्र आहे. खरं म्हणजे अध्यात्म आणि गळ्यात माळ घालून संन्यासी होणं म्हणजे प्रपंच सोडणं नव्हे, तर ज्याला प्रपंच चांगला करता आला याचाच अर्थ परमार्थी प्रपंच करता आला पाहिजे. परमार्थानं प्रपंच करता येतो? हो, करता येतो. एकनाथ महाराजांनी परमार्थी प्रपंच केला, प्रपंचात परमार्थ केला आणि परमार्थात प्रपंच केला. दासोपंतांनीही प्रपंचात राहून परमार्थ केला. केवळ ह्या लोकांनी आपल्यासाठी नव्हे तर आम्हा सगळ्यांसाठी हा प्रपंच मांडला आणि परमार्थही मांडला. आणि समसमान सुख दुःख हे समसमान कसं असू शकतं? म्हणजेच प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही सोबत असल्यासारखं आहे. आणि हे आपल्या पुढचं आदर्श आपल्या समोर घालून दिलेलं हे उदाहरण आहे गृहस्थ संत म्हणजे. दासोपंत पुढे म्हणतात, ऐसे असताही बरी परावाची पीडाची करी, ते कैसे सहावे शरीरी ऐसे म्हणशील. हे सारं असलं तरी दुसऱ्यांची पीडा, दुसऱ्यानं दिलेला त्रास कसा सहन होऊ शकतो तू असं म्हणशील. हे कसं सहन व्हावं? आमची तेवढी साधना नाही, आमची तेवढी शक्यता नाही, आमची तेवढी पात्रता नाही, हे कसं सहन होईल? पुढे क्षमी या पदावर ते बोलतायत. सम दुःख सुख क्षमी, क्षमी या शब्दावरती, या पदावरती ते पुढे आम्हाला सांगतायत. तरी दुजे न करिता पीडन, क्षमाची करी तेथ आपण, काही बोलता कठीण कैसे होय. ममता उमटे शरीरी, अहंता होये खरी, इतुलेन देहते अवधारी, घेतले होय. ईश्वरी समर्पणी पुढती, जे नर पदार्थ घेती, ते महारौरव भोगिती, नवती भक्त. ईश्वराला समर्पण न करता जे उपभोग घेतात, संसाराचा उपभोग घेतात, आणि ते महारौरव नावाचा नरक आहे, सर्वात ज्याला आपण म्हणूया बिभत्स अशा प्रकारचा, या नरकामध्ये ते भक्त जातात. ते भक्तच नव्हे असं दासोपंत या ठिकाणी नमूद करत आहे. आणि ईश्वरार्पण जे केले ते ईश्वराचे परिणवे आपुले, आता समर्थांचे ते पीडिले, नवचे आणिका, म्हणून सुख दुःख दाता, तो ईश्वर रुची तेथे सर्वथा, तो ईश्वर रुची तेथे सर्वथा, म्हणून आगळे बोलता होय जे देवद्रोही. देवद्रोही म्हटले त्यांनी. कशाला म्हटले देवद्रोही? सुख दुःख दाता जो आहे तो ईश्वर सगळीकडे सर्वथा आहे, आणि म्हणून इतर काही आक्षेप न घेता, भिन्न मत न मांडता, वेदांत मताला अनुसरून, वेद मताला अनुसरून माणसांनी जावं. आणि आम्हाला, मला वाटतं ईशावास्य उपनिषद हे अतिशय छोटं उपनिषद आहे, पण आम्हाला जीवनाचा धारणा आणि धोरण या दोन्ही गोष्टी ईशावास्य उपनिषदातल्या 18 श्लोकांमध्ये आम्हाला, ऋचांमध्ये आम्हाला सांगितलेल्या आहेत. खरं म्हणजे आणखी वेगळा विषय. दासोपंतांनी ईशावास्य उपनिषदांवरती, या सर्व ऋचांवरती एक वेगळं पदभाष्य लिहिलेलं आहे. त्याच्यावरती पद लिहिलेली आहेत एकेका ऋचेवरती, आणि ते इतकं सोपं करून सांगितलंय. ईशावास्य उपनिषद म्हणजे कर्मकांड नव्हे. ईशावास्य उपनिषद म्हणजे केवळ मनुष्यानं जन्माला आल्यानंतर 100 वर्षे आयुष्य हे कसं घालवावं, त्याच्या जीवन धारणा काय असाव्यात, त्याचं जीवनाचं धोरण काय असावं हे स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा दासोपंत त्या ईशावास्य उपनिषदाच्या मध्ये हे स्पष्ट करताना इतक्या ह्या परिसंकल्पनांच्या उलगडून उकलून आम्हाला सांगतायत. ईशावास्य उपनिषदांच्या वरचं पदभाष्य, हा दासोपंतांनी केलेला जो पदभाष्याचा विषय, हा आणखी वेगळा विषय, तो मी कधीतरी पुढे घेईनच. पण इथे त्याचं प्रतिबिंब मला दिसलं म्हणून मी त्याचा उल्लेख या ठिकाणी केला. आगळे म्हणून आगळे बोलता होई जे देवद्रोही. इतर कुठल्याही विषयाचा मध्ये आपलं भिन्न मत न मांडता याच्यावरती विश्वास ठेवावा आणि देवद्रोही न होता
हे सारं करावं. अगाजे ईश्वरार्पण करणे, काया वाचा आणि मने, तयाचा विधू जाणे, द्विविधू असे. आता ईश्वरार्पण करायचे म्हणजे काय करायचे हे अगदी थोडक्यामध्ये दासोपंत सांगतात. हा बघा, अरे अर्जुना, जे ईश्वरार्पण करणे, जे ईश्वराला अर्पण करायचे, काया वाचा आणि मने, तयाचा विधू जाणे, द्विविधू असे. आणि हे काया वाचा मनानं जे काही अर्पण करायचे, हे अर्पण कसं करायचंय, त्याचा विधू द्विविधू असे. हा द्वयविधू आहे. एका विधूमध्ये एका या उपचारामध्ये दोन उपचार अनुसूत आहेत. एकाच वेळी दोन उपचार करायचे, समर्पण करायचे काया वाचा मने. कसे तर हा स्वाहाकार सांगितलं त्यांनी. पुढे ते स्पष्ट करतात, स्वाहाकारे त्यागिले, ते ईश्वरार्पण केले, आता तये पदार्थी आपुले, ममत्व नसावे. एकदा कृष्णार्पणमस्तु म्हणून हातावरती पाणी सोडून जी वस्तू आम्हाला श्रीकृष्णाला अर्पण करायची, ईश्वराला अर्पण करायची, ही वस्तू एकदा समर्पण केली, किती केली, पुन्हा काय करायचंय, त्या पदार्थामध्ये आपलं ममत्व ठेवायचं नाहीये. माया, वासना, इच्छा, प्रेम, प्रीती, कुठल्याही प्रकारची लेश भावना, लेप भावना, एकदा ईश्वराला समर्पण केलेली वस्तू याच्या भोवती, त्याच्या केंद्रस्थानी, आजूबाजूला कुठेही ठेवायची नाहीये. पुढे काय म्हणतात ते, आता हे जे दोन विधी एका ह्याच्यात सांगितले ते कोणते, ईश्वरार्पण केल्यानंतर ज्या पदार्थाचं आपण अर्पण केलंय तो पदार्थाबद्दलचं ममत्व सोडायचे. म्हणून स्वाहाकारावरी इदम न मम, जो उच्चारी, तो भक्तु त्यागू करी, तेथुले ममतेचा. आणि कृष्णार्पण केल्याच्या नंतर हे माझं नाही, हे सर्वस्वी, सर्वांगानं, सर्वार्थानं, सर्वांगीण सारं ईश्वराचं आहे, अशा प्रकारची भावना जो उच्चारानं, आचारानं, या दोन्ही विधीनं जो व्यक्त करतो, तो भक्तु त्यागू करी ममतेचा. आणि असाच भक्त मायेनं लिप्त असलेल्या भावनेचा त्याग करू शकतो. म्हणून शरीर, मन, प्राण, जीव बुद्धी, इंद्रियगण, जेणे भक्ते समर्पण केले माते. कशाचं समर्पण करायचे, शरीर, मन, प्राण, जीव, बुद्धी आणि इंद्रियगण. आता याचं पुन्हा विवरण वेगळं करणार नाही. आपण आतापर्यंत बऱ्याचदा बघून आलो हे की हे सगळे जे घटक आहेत त्या घटकांच्या वरती मी भाष्य पूर्वीही केलेले. शरीर म्हणजे नेमकं काय, मन, प्राण, जीव, बुद्धी, इंद्रियगण. इंद्रियगण म्हणजे हा इंद्रियांचा मेळा, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, चित्त, बुद्धी, अहंकार, ह्या साऱ्यांचं. आणि हे सारं ज्या भक्तानं मला समर्पण केलंय, जो सुभक्त तो मागुता, तेथे न धरी अहम ममता, म्हणून क्षमावंतु तत्वता ऐसा दिसे. आता ही जी क्षमेची पायरी आहे, आत्ता दासोपंत इथं आलेत. ते काय म्हणतायत, जोपर्यंत या साऱ्याचं समर्पण तुम्हाला करता येत नाही, हे माझं नाही, ही भावना, ही वृत्ती उपजत नाही, ती निर्माण होत नाही, ही वृत्ती जन्म घेत नाही, तोपर्यंत तुम्ही क्षमाशील होऊ शकत नाही. म्हणजे क्षमावृत्ती केव्हा निर्माण होते, एखाद्याच्या पापबुद्धीविषयी, एखाद्याच्या वैराविषयी, एखाद्याच्या द्वेषाविषयी. आपलाही द्वेष करणाऱ्या माणसावरती प्रेम करता येणं इतकं सहज सोपं नाही. ते केव्हा येतं, तर ह्या साऱ्या पायऱ्या जेव्हा तुम्ही चढून याल, म्हणजेच काय, काया वाचा मन बुद्धी जीव प्राण अहंकार इंद्रियगण या साऱ्यांचं समर्पण केल्यानंतर जी अवस्था येते, जी पायरी येते, ती स्थिती
त्यावेळेला येते आणि त्यानंतर तुम्ही क्षमाशील होऊ शकता. ह्या सगळ्या पायऱ्या चढून आल्यावर दासोपंत म्हणतात की जो सुभक्त तो मागता, हे सारं झाल्यानंतर तेथे न धरी अहम ममता म्हणून क्षमावंतु तत्वता ऐसा दिसे. आणि त्यानंतर तो क्षमाशील अशा प्रकारचा भक्त माझा होऊ शकतो. परी अपराधो क्षमा करणे इतुलयावरी भोगा कारणे. परी अपराधो क्षमा करणे इतुलयाही भोगा कारणे. उरला नाही आणि देणे ठेविले नसे. समर्पला होनी माते कैसा भजे जाण निरुते. सांगेन अर्जुना तू ते चित्त दे. इतरांनी त्रास दिल्यानंतर सुद्धा हा अपराध क्षमा करण्याची जी भावना आहे, ही भावना कशी निर्माण होते. अगदी दुःख थोडंसं जरी भोगलं तरी सुद्धा माणसाला त्रास होतो. इतरांकडून झालेला अपमान म्हणा किंवा अनेक अशी दुःख आहे ज्याचा त्रास होतो. जिथे अपराध क्षमेची भावना निर्माण होत नाही तो माझा भक्तच नाही. जो मला समर्पित होऊन मला नेहमी भजतो तो कसा क्षमापराध भाव करतो, त्याची वृत्ती कशी असते हे अर्जुना चित्त देऊन ऐक, मी तुला सांगतो. बघा म्हणजे आता ह्या सगळ्या लक्षणांच्या पर्यंत दासोपंत आले आणि भगवद्गीतेमध्ये आणखी काही पुढे लक्षणं सांगितली. पण या ज्या पायऱ्या आम्हाला चढून जायच्या त्या पायऱ्यांवरती दासोपंत हा भक्त कसा कसा आहे याचं टप्प्याटप्प्यानं विवरण आम्हाला सांगताय की हे केल्यानंतर ते केल्यानंतर हे. तुम्ही एखादी जर इंटरनेटवरची काही कोडी सोडवत असाल तर एखादी पायरी तुम्ही सोडवल्याशिवाय पुढची पायरी तुम्हाला जाता येत नाही. अगदी डायरेक्ट 10व्या पायरीवर जाऊन तुम्ही ते कोडं सोडवू म्हणाल तर ते कधीच शक्य नाही. वळणावळणानं आणि त्या पायरीनंच तुम्हाला पुढे जावं लागेल. याच पद्धतीनं जीवनाच्या धारणा आणि धोरणा आम्हाला दासोपंतांनी ह्या पायऱ्या चढून जायच्या सांगितल्या. याच्यामध्ये क्षमाशील वृत्तीपर्यंत दासोपंतांनी आम्हाला आणून सोडलंय. ते कोणत्या कोणत्या मार्गाने कसं कसं टप्प्याटप्प्याने जायचंय हे सांगितलंय. पुढे भगवद्गीता म्हणते संतुष्ट सततं योगी यतात्मा दृढ निश्चयः मयि अर्पित मनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. सततं संतुष्ट या पदावर दासोपंत निरूपण करतायत. काम कल्पना रहितु तृष्णा शोक विगतु नित्य संतुष्टो अपेक्षावंतु सर्वदा नभे. शरीर निर्वाहो चिंतावा तरी ते कवणाचे म्हणे पांडवा. जेथे स्वतंत्रता नाथी जीवा माझी आमज. आता हे असो नावेक इच्छा करीती आणिक. ते करू नेडती मूर्ख कैसी करावी. पदार्थ इच्छिले अपार परिप्राचिन्ना शुनी भोगी शरीर. तेथे केली तृष्णा ते समग्र व्यर्थ होय. तरी प्राचीन भोगा यावे ऐसी वासना धरिता जीवे. काही सार्थक स्वभावे होये म्हणशील. तरी जे वेळी ते भोगाये ते वेळी लोटिताही नव जाये. येरवी येवो म्हणता नये जैनसे भोगू म्हणून भोगावे ते प्रारब्धची. ते नलगे अपेक्षावे काहीची. अचूक अनिवार्य जयाची प्राप्ती असे. आता तृष्णे कारण नाही ते का आणावी देही. जे सुख मात्र अवघेही नाशू लागे. म्हणून जो माझा भक्तू सकळ अपेक्षा रहितू. जाणो निज संतृप्तू करणा समग्रा. काम कल्पना रहित तृष्णा शोक यांचा विगतू म्हणजे यापासून दूर असलेला आणि नित्य संतुष्टू अपेक्षावंतू सर्वदा. या सर्वांच्या मध्ये वासनांच्या मध्ये लिप्त नसलेला, तृष्णा शोक यापासून दूर असलेला
नेहमी संतुष्ट असलेला असा माझा भक्त शरीराचा निर्वाह नेमका काय करावा याचं चिंतन नाही, याचा चिंता नव्हे तर चिंतन करावं. आणि ते कवणाचे म्हणे पांडवा, स्वतंत्र नाही जीवा माझी आमच. आता हे असं नावे कर, इच्छा करीती आणिक, ते करू नेणती मूर्ख कैसी करा. प्राचीनाचा हा जो भोग आहे तो शरीर भोगत आहे. हा आत्म्याचा भोग नाही, हा देहाचा भोग आहे, शरीराचा भोग आहे असं मानावं. आणि प्राचीन भोगूनच तुम्हाला पुढे जावं लागणार आहे ही खुणगाठ मनाशी बांधावी. असं झालं असतं तर हे केलं असतं, कदाचित मला हे मिळालं असतं, मी असं वागलो नसतो किंवा असं घडलं नसतं तर असं प्राप्त झालं असतं, असं अनेकदा आपण म्हणतो. पण जे जे व्हायचं असतं ते ते होत असतं आणि ते ते घडलेलं, मग ते सुख वाटायला येऊ किंवा दुःख वाटायला येऊ, ते ते भोगून सारायचं असतं. आणि म्हणून नलगे अपेक्षावे काहीची, अचूक अनिवार्य जयाची प्राप्ती असे. जे जे भोगायला येणार आहे ते अचूक ठाकलेलं आहे, ते येणारच आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बदल करू शकत नाही. अहो, परमेश्वराचे प्रत्यक्ष इतके अवतार झाले, मला सांगा, भोगावं त्यालाही लागलं, त्याचंही प्राचीन होतं, त्याचंही संचित होतं. जर परम आत्म्याची ही जर अवस्था आहे तर मला सांगा तुमच्या माझ्यासारख्याची काय अवस्था असू शकेल? किंवा आपल्याला तर ते अपरिहार्य आहे. भोगण्याची, दुःख भोगण्याची मनाची जी वृत्ती आहे ती संपुष्ट करणे, ती भूमी पुष्ट करणे, मनोवृत्तीचं अधिष्ठान बळकट करणे, हा अध्यात्माचा खरं म्हणजे उद्देश आहे. वाट्याला आलेला भोग हे सुख नैव भोगावा एवढंच फक्त अध्यात्मानं शिकवलेलं हे खरं म्हणजे धन आहे. दासोपंत या ठिकाणी सांगतात की त्याच्यामध्ये तुला बदल करता येणार नाही. तुझ्या वाट्याला आलेलं दुःख, तुझ्या वाट्याला आलेलं प्राचीन, तुझ्या वाट्याला आलेला भोग आणि उपभोग हे तुला दोन्हीही भोगूनच संपवायचंय. आणि मात्र त्याची तृष्णा धरायची नाही की मला हे मिळावं ते मिळावं. तृष्णा धरल्यानंतर ते असं म्हणतात की देहामध्ये तृष्णा असली की सुख मात्र अवघेही नासू लागे. सुखाच्या अपेक्षेने, सुखाच्या तृष्णेनं केलेल्या संपूर्ण सगळ्या साधनेचा नाश होऊन जातो. अपेक्षारहित आणि संतृप्त अशा प्रकारचं जीवन माझा भक्त नित्य जगत राहतो. जेथे जेथे तृष्णा धरी तेथे तेथे ते मिथ्या परी, ममता अहंता होय खरी नाशक दासत्वा. आणि माझा दास जर व्हायचा असेल तुला तर ही तृष्णा ही मिथ्या आहे हे लक्षात ठेव. अहंता ही तुझ्या दासत्वपणाला, दास्य होण्याला, माझा भक्त होण्याला अडकाठी आहे, नाश पावणारी आहे, तुझं दासत्व नाश करणारी आहे हे लक्षात ठेव. म्हणून हानी लागू वाजो देही, पदार्थ भासतू अवघाही, परंतु आपुलीही नाही चाड जया. माते हवा मोक्षू माझा वाढावा पक्षू, ऐसे न सोपी दक्षू शुद्ध संप्रदाय. दासोपंत या ठिकाणी संप्रदायाचा उल्लेख करतात बरं का, मी मुद्दाम हे अधोरेखित करेन. दक्ष संप्रदायाचा उल्लेख करतात. आजूबाजूचं वातावरण ते बघतात आणि त्यांना असं लक्षात येते की भगवी वस्त्र घालून सुद्धा संत म्हणवणारे, अध्यात्म क्षेत्रामध्ये आपण श्रेष्ठ दर्जाचे संत आहोत हे दाखवणारे लोक सुद्धा काय करतायत की तुला मोक्ष लाभावा असं वाटतंय ना, तर मग माझ्या पंथामध्ये ये, माझ्या संप्रदायामध्ये ये, मी तुला मोक्ष असा तळहातावर आवळा दिल्यासारखा स्पष्टपणे त्याचा साक्षात्कार घडवतो. आणि हानी आणि लाभ या प्रकारचा देहाचा विचार न करता या संपूर्ण पदार्थाच्या सृष्टीमध्ये या भक्ताला आकर्षून घेणारे, आपली सुद्धा स्वतःची चाड न ठेवणारे असे हे लोक आहेत. ते काय म्हणतात, आणि हे भक्तही असेच आहेत, त्यांना असं वाटतंय की मला मोक्ष मिळावा. या सगळ्या पसारा वाढवणाऱ्या संप्रदायिकांना असं वाटतंय की माझा पक्ष म्हणजे माझा मोक्ष मार्गाचा संप्रदाय असं म्हणायचं त्यांना, भक्ती संप्रदाय. मग मी कुठल्या संप्रदायाचं खरं म्हणजे नाव घेणार नाही, पण या सगळ्या संप्रदायांच्या संदर्भामध्ये ते इथं स्पष्टपणे नमूद करतायत बघा. हा वरवरची जी ही तत्वज्ञानाची मूळ बैठक असलेले संप्रदाय आहेत ना,
आपला संप्रदाय वाढावा यासाठी दासोपंत असं म्हणतात की ते म्हणतात, माते हवा मोक्षू माझा वाढावा पक्षू ऐसेन सोपी दक्षू शुद्ध संप्रदाय. माझा संप्रदाय वाढावायचा आहे, मला आश्रम टाकायचे, मला मोठा मठ निर्माण करायचा आहे, अजिबात नाही. दासोपंत म्हणतात की शुद्ध संप्रदाय असं कधीही करत नाही. म्हणजे काय तर मठ या प्रकारची लोकांना आकर्षून घेण्याचे प्रकार उपचार शुद्ध संप्रदाय कधीही करत नाही. की तुम्ही माझ्या संप्रदायात या आणि मी तुम्हाला मोक्ष मिळवून देतो. माझे चुकावे पतन माते हो ब्रह्मज्ञान देवा सन्निध पावेन मोठे से पद. माझं पतन चुकावं, माझा पापक्षय व्हावा, मला ब्रह्मज्ञान व्हावं, देवाच्या जवळ जायला मिळावं, मला मोठं श्रेष्ठ असं पद मिळावं. ऐसी आपुलीच जेथ नाही तेथ देहाची चाडते काही मा पुढे तृष्णेच्या डोही भक्त माझा. आणि अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारच्या तृष्णेच्या डोहामध्ये माझा भक्त बुडणार नाही. आणि खरोखर मी सांगते दासोपंतांची संप्रदायाची भूमिका हीच आहे. ग्रंथराज या ग्रंथामध्ये त्यांनी ती भूमिका मांडली आहे. मी ती सांगेन कधीतरी, आज इथे वेळ नाही. पण संप्रदाय वाढावा, मठ स्थापन करावे आणि आपल्या बाजूला गुळाच्या ढेपीला मुंगळे लागावेत अशी माणसं जमा करावी, या विचाराच्या विरोधात दासोपंत आहेत. आणि तेच या ठिकाणी ते असं सांगतायत की मला मोठं पद मिळावं, माणसं जमा करावीत, संप्रदाय वाढावा, गोतावळा वाढावा आणि अशा प्रकारची स्वतःच्या देहाचीच चाड माझ्या भक्ताला नाही. तो फक्त माझ्या तृष्णेच्या डोहामध्ये बुडालेला आहे, त्याला आपलं लोकांचं काही पडलेलं नाही. संप्रदाय निर्माण करणे, मठ स्थापन करणे, गुळाच्या ढेपीभोवती मुंगळे जमा करून कल्लोळ करणे असं त्याला जमणार नाही. तो माझा भक्तच नाही असं दासोपंत म्हणतात. देताही नेघेयान, त्याला दिलं तरी तो इतर दुसरं काही घेणार नाही. अर्जुना मज एका वाचून, मी एकटा त्याला पुरेसा आहे, माझ्याशिवाय त्याला दुसरं कोणी काही दुसरं तिसरं द्यायचा प्रयत्न केला तर तो घेणार नाही. तयाच्या देही जाण कामनाची नसे, त्याला हे काही नकोय, संप्रदाय नको, टाळ नको, मृदुंग नको, चिपळ्या नको, काही नको, त्याला फक्त ईश्वर हवाय. त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची कामना नाही, वासना नाही, इच्छा नाही, तृष्णा नाही. कोळीसा फुकिता वाती लागे ऐसे घडे कायगा प्रसंगे तेवी जयाचे मनवगे निकाम असता. मी काय आशा दाखवू आता असो कासया श्रमू काही न मागे नेघे आठवू न करी अर्थाचा न पुसकू वरी ब्रह्मचारी की प्राणहीनू निद्रा करी की धाला इच्छा न करी कांजियाची तैसा सहजे कामना शून्य वरी दासत्व मते निपुणू तो अपेक्षा करणे हा सेणू कासया वागेल अपेक्षू ते काय मी कवणाचा कवणू आहे देह कैसे कवणाचे होय मज काय ऐसा असोनी पार्था ऐशा ज्ञानी जया योग्यता नित्यवर्ते तो आता काय मागेल असो नाना परी संतुष्टू माझा दासू तो सुरश्रेष्ठू आता माझ्या भजनी सुष्टू कैसा प्रवर्तला. दासोपंतांनी याच्यामध्ये दृष्टांत फार सुंदर दिले बरं का. दासोपंत असं म्हणतात की मनामध्ये कामना इच्छा यांचा मुळापासून जो खुडून टाकण्याचा प्रयत्न करतो ना तो खरा माझा भक्त आहे. परंतु नपुसकू वरी ब्रह्मचारी, नपुसक असल्यानंतर त्यांना ब्रह्मचर्य पत्करणं, मी फार विवरण करणार नाही याचं, आपण जाणतेच होते आहात, त्यामुळं मला वाटत नाही ह्याचं काही वेगळं सांगायला पाहिजे. की प्राणहीनू निद्रा करी, ज्याच्या शरीरातून प्राण निघून गेलाय त्याची निद्रा ही काही निद्रा आहे का. की धाला इच्छा न करी कांजियाची, किती गंमतशीर आहे बघा ना. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की गृहस्थाश्रमामध्ये राहून सर्व इच्छांचा त्याग करणं ही खरी जिंकायची गोष्ट आहे. आणि अशा प्रकारचं जिंकणं, अशी तृष्णा, अशी कामना त्यागणं हा खरा भक्ताचा लक्षणेचा प्रकार आहे. आणि म्हणून त्यांनी
प्राणहीनू निद्रा करी, असं नकोय. त्याचा प्राण गेलाय, तो काय झोपणार आहे? त्याला निद्रा म्हणावं का? ती काही झोप नाही. किंवा नपुसक असलेल्या पुरुषाने ब्रह्मचर्य पत्करणं, त्याला काही ब्रह्मचर्य पत्करणं म्हणावं का? आणि म्हणून आजूबाजूला प्रपंचाचा डेरा लागलेला आहे, प्रपंचाचा पसारा आहे. पण या पसाऱ्यामध्ये सुद्धा आपला जीव, आपला देह, आपलं मन, चित्त, बुद्धी या साऱ्यांना नियमित नियमन करत राहणं, नियत करीत राहणं आणि त्यामध्ये केवळ ईश्वराचं भजन करत राहणं ही सोपी गोष्ट नव्हे. दिसायला सोपं आहे, म्हणायला सोपं आहे, करणं सोपं नाही. हे तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे. अपेक्षू ते काय, मी कवणाचा कवणू आहे. मी कुणाचा कोण आहे? देह कैसे कवणाचे होय, माझं काय आहे हे? ह्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. ऐसा असो निपार्थ, आणि असं असल्यानंतर पार्था, ऐशा ज्ञानी जया योग्यता, नित्य वर्ते तो आता कायमा मागेन. आणि मग ज्याला या सगळ्यांचं ज्ञान झालेलं आहे की हा देह कोण आहे, हा देह कोणाचा आहे, या देहाचं कार्य काय आहे, कुणासाठी तो आला आहे, हे सारं ज्याला कळलंय, त्याचं ज्ञान झालंय, त्या ज्ञानाची योग्यता त्याला प्राप्त झालीय, तर तो मला माझ्याशिवाय काहीही मागणार नाही. तो नित्य माझ्यामध्ये असेल. असो नानापरी संतुष्ट, म्हणजेच असो, या साऱ्याचं विवरण मी आता केलंय, पण मी तुला आता शेवटचं एक सांगतो की नानापरी संतुष्टू, सर्व परींनी संतुष्ट असलेला माझा दासू तो सुरश्रेष्ठ. देवांमध्ये सुरश्रेष्ठ असं म्हटले त्यांनी. आता माझ्या भजनी सुष्ठू कैसा प्रवर्तला, आणि माझ्या भजनामध्ये सुष्ट होतोय, म्हणजे परिपुष्ट ज्याला म्हणता येईल, तो कसा प्रवर्तित होतो हे मी तुला सांगतो. सततै योगी या पदावरती ते म्हणतात, सार्व काळ योगयुक्तू लयो विक्षेपा वर्ते अतितू, तो योग कैसा ऐसे तू पुससील जरी. सततै योगी, सतत योगाभ्यास करणारा म्हणजे सतत योगी असणार. हे अर्जुना, तू मला असं विचारशील की सदा सर्व काळ योगाने युक्त असलेला, लय विक्षेप याच्या पलीकडे जाऊन वर्तन करणारा असा कोणता योग आहे, असा कोणता योगी तुझा भक्त आहे जो असा योग करतो, असं तू विचारशील. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर दासोपंत पुढे श्रीकृष्णाच्या तोंडून काय देत आहेत आपण उद्या बघूया. आज थांबते याच ठिकाणी, याच वेळी उद्या आपण भेटूया दासोपंतांच्या भक्तियोगासाठी. या संवादासाठी आपण जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपले खरोखर मनापासून आभार मानते आणि थांबते.